आयुष्यात येणाऱ्या संकटांना मागं टाकत कायम पुढत जायचं हा विचार करून मी आणि आमच्या अजिंक्य सर निघालो बेंगलोरला. आणि ट्रॅव्हल्समधून जाता जाता लागली होती भूक म्हणून थांबलो श्रीराम रेस्टॉरंट बेळगाव इथे. खूपच छान असं या ठिकाणी जेवण मिळते. पेटपूजा उरकल्यानंतर परत आम्ही जाऊन बसलो ट्रॅव्हल्समध्ये. रात्रीचा सुखदायक प्रवास करत करत कधी दिवस उजाडला हे आम्हाला कळलंच नाही. बेंगलोरच्या आधी एक 70-80 किलोमीटरवर असणारी हिरवळ पाहून सकाळ सकाळी मन खूप प्रसन्न असं वाटत होतं. आणि अशातच आम्ही पोचलो बेंगलोरमध्ये. बेंगलोरमध्ये पोचल्या आम्ही गेलो मॅजेस्टिक सर्कल येथे असणाऱ्या मॅजेस्टिक मेट्रो स्टेशनला. या ठिकाणी पर्पल आणि ग्रीन अशा 2 लाईनमध्ये मेट्रोज जातात. एखाद्या एअरपोर्टलाही लाजवेल अशा प्रकारचं भव्य आणि दिमाखदार हे मेट्रो स्टेशन या ठिकाणी बांधलं आहे. मी तर प्रथमच एवढं मोठ्या प्रमाणावर असलेलं एखादं मेट्रो स्टेशन पाहत होतो. मग आम्ही तिकीट काउंटरवर गेलो, पण हे दादा फक्त कन्नडमध्ये बोलत असल्यामुळे दोघांच्यात काय कन्व्हर्सेशन होतंय हे कोणालाच कळत नव्हतं. आम्ही इशाऱ्याने सांगितल्यावर त्यांनी आम्हाला 2 टोकन दिली आणि ही टोकन तिकीट म्हणून या ठिकाणी वापरली जातात. मग काय, एखाद्या मॉलमध्ये असतात तशा प्रकारचे एस्केलेटर्स या ठिकाणी सगळीकडे होते. भरपूर मोठं असं हे मेट्रो स्टेशन. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जायला वेगवेगळ्या सुविधा होत्या. आणि आम्ही आलो आमच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वरती, ज्या ठिकाणी आम्हाला चल्लागुट्टा मेट्रो स्टेशनला जाणारी मेट्रो मिळणार होती. भव्य आणि दिव्य असं हे मेट्रो स्टेशन. यानंतर त्या दिदींनी आम्हाला एका रांगेत उभारायची सूचना केली आणि सगळेजण उभारले. हे पाहून मला आपल्या कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनची आठवण आली. आणि एवढ्यातच आली आमची पर्पल लाईनवाली मेट्रो. ते शिस्त बघता खरोखर ही शिस्त यांची वाखाणण्याजोगी आहे. मेट्रो आतूनही तेवढीच छान आणि प्रशस्त अशी होती. मेट्रोमधील माझा हा पहिलाच अनुभव होता. या ठिकाणी अनेक जण उभे राहून प्रवास करत होते. रविवार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी थोडी कमी होती. बाहेर पडताना 30 टोकन आम्ही यामध्ये टाकून बाहेर पडलो आणि मग बसलो रिक्षामध्ये. मग रिक्षावाल्या दादांनी पूर्ण बेंगलोर फिरवत आम्हाला आणलं आमच्या डेस्टिनेशनवरती, जे म्हणजे ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत असणारं नॅशनल अकॅडमी ऑफ रूड सिटी. या ठिकाणी आम्ही पोहोचलो. आता यानंतर पुढे काय काय होतं हे बघूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू, धन्यवाद.